मॅथ फर्स्ट पेपरमध्ये फर्स्ट चॅप्टर आपण पाहू. मॅथमॅटिकल लॉजिक ट्रिक नंबर 1. यामध्ये पहा, स्टेटमेंट इन लॉजिक. स्टेटमेंट कशाला म्हणतात पहा. ए डिक्लेरेटिव्ह दॅट इज असर्टिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously. जे ट्रू असेल किंवा फॉल्स but not both simultaneously is called statement in logic. For example, every triangle has 3 sides. This is true. 5 into 3 equal to 16. This is false. This is either true or false. म्हणजे ट्रू असेल किंवा फॉल्स या दोन्हीपैकी एक असेल, दोन्हीही नसणार. इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, सजेशन्स, रिक्वेस्ट, कमांड्स गिवन आर नॉट स्टेटमेंट्स इन केस ऑफ लॉजिक. म्हणजे या टाईपचे सेंटेन्स असतील तर ते स्टेटमेंट नसतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम? दिस इज not statement. Close the window, commanded. This is not statement. Open sentences. A sentence whose truth can vary according to some conditions which is not stated in the sentence is called open sentence. For example, he is a teacher. जे पर्टिक्युलर कोण टीचर आहे हे दिलेलं नाही सेंटेन्समध्ये. दिस इज ओपन सेंटेन्स. x plus 3 is equal to 5. For x is 2, x ची व्हॅल्यू 2 असेल तरच दिस इज ट्रू. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 यामध्ये दिलेली नाही, म्हणजे दिस इज ओपन स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए स्टेटमेंट. ए स्टेटमेंट कॅन बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, विच इज कॉल्ड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट अँड रिप्रेझेंटेड बाय टी एफ रेस्पेक्टिव्हली. ट्रूथ व्हॅल्यू टी च्या ऐवजी 1 लिहितात किंवा एफ च्या ऐवजी फॉल्सच्या ऐवजी 0. वी कॅन राईट दिस लाईक दिस. 1 and 0 कॅन बी यूज फॉर ट्रू, टी or एफ रेस्पेक्टिव्हली. Now, truth tables. We have to see next point, truth tables. The truth tables for connectives. There are 5 connectives. 5 connectives साठी truth tables काय ते आपण पाहू. Number 1, conjunction. कंजंक्शन. अँड असं अँड साठी वापरतात कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये पहा, पी इज वन स्टेटमेंट, क्यू इज अनदर स्टेटमेंट, देन पी अँड क्यू. कंजंक्शन मध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट ट्रू, देन पी अँड क्यू इज ऑल्सो ट्रू. ऑल अदर्स आर remaining on are F. Remaining all are false. Second, disjunction. Disjunction or there are 2 statements P and Q. We can write this as P or Q. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच फॉल्स. एफ एफ एफ. रिमेनिंग ऑल आर एफ. फॉल्स. रिमेनिंग ऑल आर ट्रू. म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. रिमेनिंग ऑल आर ट्रू. नंबर 3, निगेशन. निगेशन. निगेशन मध्ये पी निगेशन ऑफ पी ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. नंबर 4,
implication त्यालाच काय म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये पहा, if P and Q are two statements then P implies Q, ह्याला आपण असं लिहितात implication. मध्ये T F असेल तर F all others are true, remaining all are true. Number 5, double implication. त्यालाच काय म्हणतात बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मध्ये पहा, by conditional two statements P Q, P W implies Q. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू. रिमेनिंग ऑल आर फॉल्स. यामध्ये या कंडिशन फक्त लक्षात ठेवायच्या. कंजंक्शन मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, बाकी सर्व फॉल्स. डिसजंक्शन दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, बाकी सर्व ट्रू. निगेशन ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. इम्प्लिकेशन फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल, टी एफ असेल तरच एफ, बाकी सगळे ट्रू. अँड डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सारखे असतील, टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तर टी, रिमेनिंग ऑल आर एफ. हे लक्षात ठेवा. आता आपण पाहू कंबाईंड ट्रूथ टेबल. यामध्ये सर्व कंडिशन्स आपल्याला दिसतील. कंबाईंड ट्रूथ टेबल यामध्ये सपोज दिस इज फर्स्ट स्टेटमेंट P, सेकंड Q, निगेशन ऑफ P, P and Q, P or Q, P implies Q, P double way implies Q. आता दोन स्टेटमेंट आहेत म्हणून काय येणार याच्यात टी टी एफ एफ P च्या व्हॅल्यू असतील. सेकंड स्टेटमेंट काय असणार आहे अल्टरनेट टी एफ. आता पहा निगेशन मध्ये निगेशन ऑफ P आपण पाहिलं, निगेशन मध्ये ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. म्हणजे टी टी म्हणजे टी च्या ऐवजी काय येतं एफ आहे म्हणून टी, एफ आहे म्हणून टी. पी अँड क्यू, अँड मध्ये आपण पाहिलं दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू, ऑल अदर आर फॉल्स. पाहिजे दोन्ही ट्रू कुठे येतात, दोन्ही ट्रू कुठंच नाही. दोन्ही ट्रू असतील पी, दोन्ही ट्रू पी आणि क्यू मध्ये पहा दोन्ही ट्रू इथं आहेत म्हणून टी, ऑल अदर्स आर फॉल्स. ऑर मध्ये पी ऑर क्यू मध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, ऑल अदर आर ट्रू. पी आणि क्यू मध्ये पहा दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स एफ, बाकीच्या सर्व काय येतात ट्रू. P implies Q मध्ये काय टी एफ असेल तरच एफ, बाकी सर्व ट्रू. बाकी सर्व टी एफ असेल तरच एफ, बाकी सर्व ट्रू. म्हणजे पहा पी आणि क्यू मध्ये पहा P implies Q, टी एफ असेल तरच एफ, बाकी सर्व
ट्रू. आणि PW implies Q, PW implies Q मध्ये दोन्ही सारखे असतील तरच ट्रू, बाकी फॉल्स. PW implies Q, T आणि FF T, बाकी सर्व फॉल्स. म्हणजे हे एक जर टेबल लक्षात ठेवला तर यावरून सर्व एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीने सोडवता येतील.